नमस्कार. आज आपण एका अशा भन्नाट मानसशास्त्रीय गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या संवादात, आपल्या रोजच्या वागण्यात नकळतपणे घडत असते. खरं तर ही गोष्ट आपल्या सगळ्यांसोबतच होते, पण आपलं त्यावर कधी लक्षच जात नाही. कधीतरी तुमच्यासोबत असं झालंय का की तुम्हाला वाटलं असेल, अरे ही समोरची व्यक्ती माझी नक्कल का करतेय? म्हणजे बोलता बोलता ती व्यक्ती अगदी आपल्यासारख्याच हालचाली का करू लागते? हा प्रश्न पडणं खूप स्वाभाविक आहे. जरा विचार करा. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कॅफेमध्ये बसला आहात किंवा एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये. बोलताना तुम्ही थोडे पुढे झुकता आणि बघता बघता समोरची व्यक्तीही अगदी तशीच पुढे झुकते. किंवा तुम्ही सहज गालाला हात लावता आणि काही क्षणात ती व्यक्तीही नकळतपणे आपल्या चेहऱ्याला स्पर्श करते. हो, आणि मग आपल्याला वाटतं की आपली चेष्टा केली जात आहे. पण थांबा, तसं अजिबात नाहीये. उलट ही तर एक प्रकारची खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे असं समजा. ही आपल्या मेंदूची एक गुप्त भाषा आहे, जी नकळतपणे सांगते की आपलं छान जुळतंय किंवा मला तुमचं म्हणणं पटतंय. चला तर मग या मिररिंग मागची खरी जादू काय आहे ते समजून घेऊया. कारण याच्यामागे खूप इंटरेस्टिंग आणि ठोस असं मानसशास्त्रीय सत्य दडलेलं आहे. मानसशास्त्राच्या भाषेत याला मिररिंग किंवा कॅमेलियन इफेक्ट असं म्हणतात. आता कॅमेलियन म्हणजे सरडा. तो जसा रंग बदलतो तसंच काहीसं आपलंही होतं. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत खूप सहज, खूप कम्फर्टेबल असतो, तेव्हा आपण नकळतपणे त्यांच्या देहबोलीची, त्यांच्या बोलण्याच्या टोनची आणि हावभावांची कॉपी करायला लागतो. पण हे असं आपोआप का होतं? म्हणजे आपल्या मेंदूत नेमकं असं काय घडतं की आपण इतरांची नक्कल करू लागतो? यामागे काही सायन्स आहे का? हो, नक्कीच आहे. याचं उत्तर दडलंय आपल्या मेंदूतल्या काही खास पेशींमध्ये. आपल्या मेंदूत मिरर न्यूरॉन्स नावाच्या पेशी असतात आणि या सगळ्या गमतीच्या मागे याच पेशींचा हात असतो. हे मिरर न्यूरॉन्स काय करतात माहितीये? ते समोरच्या व्यक्तीला एक सबकॉन्शियस म्हणजे नकळत एक मेसेज पाठवतात की अरे मी अगदी तुझ्यासारखाच आहे, आणि आपले विचार पण जुळतात. विश्वास आणि आपुलकी निर्माण करण्यासाठी मेंदूने शोधलेली ही एक नैसर्गिक आणि खरंच खूप शक्तिशाली युक्ती आहे. हे ऐकायला तर खूपच रंजक वाटतंय, पण याचा काही ठोस पुरावा आहे का? म्हणजे आपण हे सगळं खरं आहे की नाही हे प्रत्यक्षात कुठे पाहू शकतो? हो, अगदी. यावर तर संशोधन पण झालंय. बघा, 1999 मध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या काही संशोधकांनी हे सिद्ध केलं की जे लोक हा कॅमेलियन इफेक्ट दाखवतात ना, ते इतरांना जास्त आवडतात, जास्त विश्वासार्ह वाटतात. आणि भारतातली उदाहरणं तर काय, अगदी आपल्या रोजच्या जंगलातली आहेत. विचार करा, ऑफिसच्या मीटिंगमध्ये कर्मचारी नकळतपणे आपल्या आदरणीय बॉससारखेच बसतात नाही का? आणि नात्यांमध्ये तर हे अगदी स्पष्ट दिसतं. अरेंज्ड मॅरेजच्या पहिल्या भेटीत जर असं झालं की दोघेही एकमेकांच्या हालचाली नकळत कॉपी करत आहेत, तर समजून जा, कनेक्शन जुळतंय. हे एक खूप मोठं पॉझिटिव्ह साईन असतं. अच्छा, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो. या माहितीचा, या ज्ञानाचा वापर आपण आपलं संभाषण अधिक चांगलं करण्यासाठी किंवा नाती अधिक घट्ट करण्यासाठी कसा करू शकतो? याचा हुशारीने वापर करण्यासाठी 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. पहिली गोष्ट म्हणजे कनेक्शन तपासा. बोलता बोलता एखादी छोटीशी सहज हालचाल करून बघा. जर समोरच्या व्यक्तीने 10-15 सेकंदात तसंच काहीसं केलं, तर समजायचं की आपलं एक चांगलं नातं, एक रॅपो तयार झालाय. दुसरी गोष्ट जाणीवपूर्वक वापर. एखाद्या मुलाखतीत किंवा सेल्स मीटिंगमध्ये समोरच्या व्यक्तीच्या देहबोलीची हळुवारपणे नक्कल केली तर नकळत एक विश्वास तयार होतो. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, अतिरेक टाळा. ही नक्कल आहे, माकड चेष्टा नाही. त्यामुळे थोडा वेळ घेऊन अगदी नैसर्गिकपणे करा, नाहीतर ते खूपच विचित्र वाटू शकतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की आपली देहबोली ही शब्दांपेक्षा नेहमीच जास्त खरं बोलते. ती आपल्या मनातल्या भावनांचा खरा आरसा असते. तर मग हा इंटरेस्टिंग मानसशास्त्रीय खेळ खेळून बघायला काय हरकत आहे? आजच तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत बोलताना हा छोटासा प्रयोग करून पहा. बघा तर खरं, ते नकळतपणे तुमची नक्कल करतात का? हे होते मनाचे खेळ. सादरकर्ते होते डॉक्टर अजित पाटील, मानसतज्ञ. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 9850853688. परिसर फाउंडेशनतर्फे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आली. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.